नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आपला बनवतो मी हा जेजुरी, जे आपलं एक कोळ्यांचं ते कुलदैवत आहे खंडोबा, ती त्यांची नगरी. तर हा व्हिडिओ मी का बनवतो तुम्हाला सांगतो. कारण का ही जी सोमवती आहे ही 4 महिन्यांनी अशी येते. आता गेले 1.5 वर्ष झाली ही सोमवती यायची, कॅलेंडरमध्ये दाखवायची, पण ती साजरी नाही व्हायची. काहीतरी कारण असल्यामुळे त्यासाठी साजरी नाही. आता ही सोमवती 1.5 वर्षानंतर आली बोलतात आहे. आणि या 1.5 वर्षांनी सोमवती कशी असते, ती किती भाविक असतात. तर ते दर्शनाला कसे, पालखी जेव्हा जाते, पालखी खूप वजन असते तिकडे. पुढे माणसं जेव्हा पालखी जाते तेव्हा जेवढी माणसं असतात त्यांना पण ती होत नाही खांद्यावरून, म्हणजे कधी बॅलन्स प्रॉपर होत नाही. ती कधी अशी होते तशी होते. तर ती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवीन, कशी भक्त कसे ते वेडे असतात खंडोबाची पालखीला हात लावायसाठी. जर तुम्ही पण याच्यामध्ये एक आहे, जर तुम्ही पालखी खांद्यावर घ्यायसाठी, जर तुम्हाला खांद्यावरती घ्यायचं असेल तर कंपल्सरीली ती टोपी म्हणून एक असते त्यांची, ती टोपी घालणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही किंवा विदाऊट टोपी आणि किंवा तुम्ही रुमाल जर बांधलात तर ते लोक घेत नाही, पालखीला हात लावायला देत नाही. तर हेच आहे व्हिडिओ. तर तुम्हाला पुढे दाखवत जातो कशी पालखी. हे दुकानं पहा तुम्ही, ही दुकानं म्हणजे आपल्या जेजुरीतली. आणि हा आहे आपल्या जेजुरीचा किल्ला, जो कसा सजवला आहे बघा. ते बघा, ओ बघा, या आवाज म्हणजे काय आहे बघा. या जेव्हा माणसं, हे जेव्हा आमच्यामध्ये असं आहे की जेव्हा पण आम्ही कुठला प्रवास चालू करतो, आमची कुलदैवत एकविरा देवी आणि कुलदेव खंडोबा, या दोघांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही कुठलंही कार्य चालू करत नाही. आता तुम्ही जे येलकोट तेलकोट जय मल्हार हे तुम्ही पाहिलं असणार काय आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल अजून काय, तर तुम्ही व्हिडिओवरती पूर्ण व्हिडिओ बघा कसा आहे. स्किप करत तुम्ही पुढे जाऊ नका. तर ही तुम्ही दुकानं पाहिली असतील. ही आपल्या देवासाठी सर्व जी प्रसाद खंडोबाचा जो पालखीला जो लागणारा भंडार असतो तो तुम्ही, हा जो तुम्ही बघत असणार, खंडोबाचा जो उडवणारा जो भंडार असतो, आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता त्या नारळाचे जे त्याच्यात प्रसाद वगैरे तुम्ही हे करता. सर्व भाविक आता येत चाललेत, आता जातील वरती दर्शनासाठी. हा सर्व व्ह्यू बघा तुमचा. येलकोट जय मल्हार. तर मित्रांनो, पालखी उतरायला सुरू झालेली आहे. आणि हे तुम्ही बघत असेल जे डॉट चाललेत ना, ते डॉट, लाल हिरवे लाईट, ते सर्व ड्रोन उडत आहेत. ते नीट बघा, तुम्ही पाहू शकता. बघा, व्ह्यू एक तुम्हाला दिसत असेल, व्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता. स्टॉप करून तुम्ही पाहू शकता. आपल्या फोनची तर एवढी क्लॅरिटी नाही, पण मी तुम्हाला दृश्य तर इकडचं दृश्य नाही दाखवू शकत, पण जेव्हा पालखी येईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवू शकतो कसं असतं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. असं आता नेहमी सोमवतीची पालखी कधी दुपारी असते किंवा सकाळी असते. ही फर्स्ट टाईम मी पाहतोय की रात्रीची आहे. आणि रात्रीचं आता टायमिंग तर झालेलं आहे 2:15 झालेले आहेत, 2:15 झाले. तर तुम्ही आता ही व्हिज्युअलाइज तुम्ही पाहू शकता. तुम्हाला तर या कॅमेऱ्यामधून तर मी तुम्हाला क्लिअर दाखवू नाही शकत, पण मी एक तुम्हाला सांगू शकतो, हे जे दृश्य, हे जे आहेत ना, इकडून या साईडून पालखी खाली आहे. हे दृश्य पहा मित्रांनो.
काय दृश्य आहे. येलकोट येलकोट जय मल्हार. मित्रांनो एक कमेंट तरी पाहिजे, येलकोट येलकोट जय मल्हार म्हणून. मगाशी मी तुम्हाला बोललेलो की लाखो भक्त येतात. आता हे भक्त चाललेत बघा कसे दर्शनासाठी. लोक सॉरी, या कपड्यांना थोडं अवॉइड करा. कपड्यांच्या आरपार जे दिसत असेल जे हिरवे कपडे आहेत ते भक्त चाललेत ते. येलकोट येलकोट जय मल्हार. तर मित्रांनो, तुम्ही दृश्य पाहू शकता. माझ्या बोटाकडे बघा, बोटाच्या निशाणाकडे तिकडं खंडोबाची पालखी तिकडनं खाली उतरत आहे. तुम्हाला ते भंडार उडताना दिसत असेल तिकडे. ती माझी कॅमेऱ्याची एवढी क्वालिटी तर नाही तो, पण तुम्हाला थोडा भंडार उडताना दिसत असेल ना, तीच तिकडेच पालखी उतरत आहे आता खंडोबाची. मित्रांनो, आपण रेडी तर झालेलो आहोत. आता जाऊया आपण पालखीच्या ठिकाणी. बघूया तर पालखी तुम्हाला सर्व दृश्य दाखवतो कसं असते ते. ही माणसं पाहा मित्रांनो, ही माणसांची लाईन तुम्ही बघून समजत असणार एवढी गर्दी कशासाठी आहे. ही आपलं जो खंडोबाचा घोडा म्हणजे मनी. आता मी गुगल करून बघितलं, त्यांचं नाव मनी म्हणून त्यांचं नाव. ही जी गर्दी तुम्ही पाहिली जाता ती गर्दी म्हणजे आपली याची, जी आता जेजुरी गडावरून जी पालखी खाली उतरलेली आहे ती आता इकडनं या रस्त्यातून जी जाणार ती सीधा कडे नदीवरती जाणार आहे. मग तीच त्या दर्शनासाठी आणि त्या म्हणजे त्यांचा खंडोबाचा घोडा त्याचं नाव मनी. मी गुगलवरून चेक केलं, तीच आता त्याचंच दर्शन घ्यायला आपण सर्वजण इकडे उभे आहोत. जो खंडोबाचा तुम्हाला घोडा म्हणत होतो तो मनी. फक्त एवढंच की ते भंडा त्यांच्या डोळ्यात नाही गेला पाहिजे. घोडा त्यांना पण त्रास होतो, ते पण घोडा तुम्हाला दाखवतो मी. घोडा येलकोट येलकोट. डोळी समजून जावा तुम्ही. बघा पालखी आलेली आहे मित्रांनो. बघा येलकोट येलकोट. बघा जेव्हा
हातात सोन्याची जेजुरी.
हे त्यांचे कुटुंब सर्वे आपलं देव भेटवायला येतात कडीकरी नदीवर. फायनली बाय बाय या सुंदर दृश्याला. नाही मला पिझ्झा करायचोय अजून एक पाहिजे. आता बाबा तो जैन